30 डिसेंबरला कराडसह इतर आरोपी आलिशान गाड्यांमधून पुण्याला गेले. अंजली दमानी यांचा दावा. सीसीटीव्ही फुटेज समोर शिवलिंग मोराळीच्या गाडीसारखी गाडी कराडच्या ताफ्यात. वाल्मिक कराड बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल. पोटदुखीचा त्रास झाल्यानं वाल्मिक कराडवर उपचार सुरू. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या कार्यक्रमात शरद पवार आणि अजित पवारांची शेजारी खुर्ची. पवारांच्या एका बाजूला अजित पवार तर दुसऱ्या बाजूला वळसे पाटलांसाठी आसन व्यवस्था. सैफवरील हल्ल्यानंतर आरोपीनं वांद्रे तलावामध्ये फेकलेला चाकूचा तुकडा सापडला. आरोपीला तलावाच्या परिसरात नेत पोलिसांकडून तपास. खरंच चाकू मारला की ऍक्टिंग? सैफला बघितल्यावर मला संशय. सैफच्या हल्ल्यावर नितेशकडून शंका व्यक्त. नितेश राणेंकडून सैफचा घाण असाही उल्लेख. सैफ अली खानच्या हल्ल्याबाबत काही शंका असल्यास नितेश राणेंनी पोलीस विभागाला सांगावं. अजित पवारांची प्रतिक्रिया. कपिलसह राजपाल यादव, रेमो डिसूजा आणि सुगंधा मिश्रा यांनाही जीव मारण्याची धमकी. धमकीचा मेल आलेल्या पत्रामध्ये विष्णू अशी स्वाक्षरी. पोलिसांची माहिती. मुंबईत बांगलादेशी महिलेनं लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचं समोर. पोलिसांकडून 5 बांगलादेशी नागरिकांसह एका दलालाला अटक. जळगाव रेल्वे दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू. 10 प्रवाशांवर रुग्णालयामध्ये उपचार. पाचोरा शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आगीची अफवा पसरवणाऱ्या चहावाल्याचा शोध सुरू. मुख्यमंत्र्यांकडून जळगाव रेल्वे दुर्घटनेमधील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची आर्थिक मदत. जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटांचे आज मेळावे. शिंदे गटाचा आज मुंबईतील बीकेसीमध्ये तर ठाकरे गटाचा आज अंधेरीमध्ये मेळावा. शिवसेनेच्या नावानं चिनी माल बाजारात. भाजपने चिनी माल बाजारामध्ये आणलाय. संजय राऊतांचा शिंदे गटावर निशाणा. बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त तानाजी सावंतांनी दिलेल्या जाहिरातीमधून धनुष्यबाण चिन्ह गायब. एकनाथ शिंदेंचा फोटो लहान असल्याची चर्चा. 30 जानेवारीच्या मनसेच्या मेळाव्याआधीच पक्षातील धुसफूस चव्हाट्यावर. निवडणूक काळातच फक्त पक्ष कार्यरत. काही पदाधिकाऱ्यांची खंत. बैठकीला प्रमुख नेत्यांची अनुपस्थिती. पक्षामध्ये चर्चेचा विषय. सूत्रांची माहिती. नालासोपाऱ्यामधल्या 41 अनधिकृत इमारतींवर हातोडा. इमारतींच्या तोडकामाला रहिवाशांचा विरोध. 7 इमारती आधीच जमीनदोस्त. कुर्ला डेअरीच्या जागेसाठी काँग्रेसचं आंदोलन. कुर्ला डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास विरोध. दाओसमध्ये महाराष्ट्रासाठी 54 सामंजस्य करार. आधीच्या करारांची अंमलबजावणी किती झाली? उदय सामंतांकडे चौकशी करावी. दाओसमधल्या सर्वाधिक करारांवरून दानवेंचा सरकारवर निशाणा. दाओसमध्ये जाऊन ठाकरे गटाला झटका बसणार अशी उद्योगमंत्र्यांची वक्तव्य. जेवढे आमदार खासदार घेऊन जायचे तेवढे घेऊन जा. उरलेले आम्ही आमचा किल्ला राखू. किशोरी पेडणेकरांची सावंतांवर टीका. स्वतःला हिंदुत्ववादी म्हणणाऱ्या सरकारनं सन्मान म्हणून बाळासाहेबांना भारतरत्न द्यावं. अरविंद सावंतांसह संजय राऊतांची मागणी. हिंदू हृदय. ठाण्याच्या कोपरीमध्ये कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण. कोपरीतील चिकन मटण विक्री दुकानं 5 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय. ई पीक पाहणी बंधनकारक होण्याची शक्यता. घोटाळा थांबवण्यासाठी ई पीक पाहणी बंधनकारक करा. राज्य समितीची शिफारस. पुण्यामध्ये गुइलेन बरेर सिंड्रोमचे 59 रुग्ण. 38 पुरुष आणि 21 महिलांचा समावेश तर 12 रुग्ण व्हेंटिलेटरवर. T20 सामन्यामध्ये भारताकडून इंग्लंडचा पराभव. अभिषेक शर्माची 34 चेंडूमध्ये 79 धावांची विस्फोटक फलंदाजी.